पंचनामा झाला पण मदतीचा पत्ता नाही। मौजेआगरमधील नुकसानग्रस्त मदतीची वाट पाहून थकले। मौजेआगर येथे मे महिन्यामध्ये वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला होता। या वादळी वाऱ्यात अनेकांचे संसार मोडले, घरे पडली, छत उडाले। शासनाच्या वतीने या नुकसानीचा पंचनामाही करण्यात आला, मात्र मदत अद्याप मिळालीच नाही। मदत मिळणार तरी कधी या प्रतीक्षेत मौजेआगरमधील अनेक गरीब कुटुंबे आहेत। मौजेआगर येथे मे महिन्याच्या मध्यावधीला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला। या वादळी वाऱ्यात मारुती माळावरील अनेक गोरगरीब कुटुंबांच्या घरांची नासधूस झाली। अनेकांची घरे पडली, काही जणांच्या घरांची पत्रे उडाली, तर काही जणांची घरे मोडकळीस आली आहेत। वादळी वाऱ्याने या विभागातील जनजीवनच विस्कळीत झाले आहे। या नुकसानीचा पंचनामाही करण्यात आला। शिरोळचे गट विकास अधिकारी राहुल देसाई यांनी ही घटनास्थळी भेट दिली होती, मात्र पंचनामा होऊन महिना उलटत आला पण मदतीचा काहीच पत्ता नाही। त्यामुळे गोरगरीब जनतेने कोणाकडे पाहायचे, कोठे आसरा घ्यायचा, लोकप्रतिनिधी बघायला तयार नाहीत, प्रशासन लक्ष देत नाही, मदत देणाऱ्यांचा पत्ताच नाही, मग गरिबांना वाली कोण असा संताप मारुती माळावरील गोरगरीब जनतेतून होत आहे। महानकारी न्यूज साठी मौजेआगरहून ऋषिकेश भाऊचे। एक महिना झाला मारुती माळावरून मी राजेंद्र रघुनाथ पाटील बोलतो। त्याच्यामुळं पावसामुळे आणि वाऱ्या कावदुळ्यामुळं एक 10-20 घरं पूर्ण उडून गेलेले आहेत। तर त्या लोकांना शासनाकडे आपण दाद मागितली असता सर्व सभापती व शासनाचे सगळे तलाठी सर्कल येऊन पंचनामे वगैरे केले, अद्याप ह्या लोकांना कोणतीच मदत मिळालेली नाही। तर ही केव्हा मिळणार, शासन केव्हा याच्याकडे लक्ष देणार आणि ही लोकांना येणाऱ्या पावसाच्या अगोदर यांचा निवारा कसा करणार आणि त्याला मदत मिळणार या न मिळणार, काय ते शासनानं लवकरात लवकर याची दखल घ्या।